असं म्हणतात, स्वामींचं बोलवणं आल्याशिवाय आपलं काय अक्कलकोटला जाणं होत नाही. तर आम्ही स्वतःला नशीबवान समजतो की यावर्षी फायनली आम्हाला अक्कलकोटला जाण्याचा योग आला. तर सगळ्यात आधी वटवृक्षाचं दर्शन घेतलं, मग अन्नछत्रामध्ये प्रसाद घेऊन आम्ही निघालो. आजूबाजूची मंदिरं पाहिलं. त्यासाठी आम्ही एक ऑटो बघितली, जी 400 रुपयामध्ये आम्हाला आजूबाजूची सगळी मंदिरं फिरवणार होतं. तर सगळ्यात आधी होतं गुरु मंदिर, म्हणजेच बाळप्पा मठ. इथे अशी चौकोन केलेलं आहे, जिथे स्वामींची पावलं उमटलीत. हे मंदिर संपूर्ण सागवान लाकडापासून बनवले आणि इथे आपल्याला स्वामींचा सगळ्यात जुना फोटोही पाहायला मिळतो. सोळाप्पा महाराज त्यांचं नाव होतं श्रीपालगड आणि हा बाळाप्पा महाराज आणि ते भुजंगा आणि ते पांढऱ्या साडी नेसलेले सुंदराबाई नाही का. नंतर आम्ही गेलेलो समाधी मंदिर, म्हणजे चोळप्पा महाराजांचं घर. इथे स्वामींची समाधी आहे आणि चोळप्पा महाराजांचं घरही आहे. तर ही आहे स्वामींची समाधी. आणि मग तिकडनं आम्ही गेलो चोळप्पा महाराजांचं घर पाहिला. तिथे आपल्याला स्वामींनी पुनर्जीवित केलेली विहीर तसेच मूळ पादुकाही आपल्याला पाहायला मिळतात. नंतर गेलो खंडोबा मंदिर आणि राजेराय मठ. अशी होती आमची अक्कलकोटची ट्रिप. श्री स्वामी.